हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज इथे मी रात्रीच्या जेवणासाठी बनवणार आहे दाल मखनी आणि त्याच्याबरोबरच जिरा राईस आणि ट्रायंगल पराठे। तर त्यासाठी इथे मी सकाळी साधारण 7-8च्या दरम्यान अर्धा वाटी इतकी काळी उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये थोडेसे राजमा घालून एक 4-5 वेळा पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं होतं आणि अजून दुसरं पाणी घालून भिजत ठेवलं होतं। तर इथे राजमा आणि डाळ जी आहे ती मस्त भिजलेली आहे। पुन्हा एकदा ते पाणी जे आहे ते टाकून द्यायचं आणि दुसऱ्या पाण्याने 1-2 वेळा स्वच्छ असं धुवून घेतलंय। आणि आता आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे आणि त्या कुकरमध्ये ती डाळ आणि राजमा जे आहे ते त्याच्यामध्ये घालायचे आणि वरून परत 2 ग्लास साधारण आपल्याला पाणी घालायचे। त्याच्यामध्येच आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे आणि एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मी ठेचून घातल्या, त्याने फ्लेवर खूप चांगला येतो। आणि त्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा इतकी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, त्याने कलर आणि फ्लेवर दोन्ही चांगले येतात। झाकण लावून एक आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करायच्यात। तुम्ही रात्रभर जरी भिजवले डाळ आणि राजमा तरीही चालेल। तर इथे मी कुकर जो आहे तो गॅसवर ठेवून देते आणि गॅस चालू करून पहिली शिट्टी जी आहे ती फुल फ्लेमला करून घेणार आहे। तर जिरा राईस बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदळाचा वापर करते। तर 1 वाटीभर इतकं मी तांदूळ घेतलेत आणि त्याला सुद्धा एकदा किंवा 2 वेळा असं पाण्याने धुवून घेऊन त्याच्यामध्ये पण पाणी घालून एक अर्धा-पाऊण तासासाठी तसंच मी भिजत ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी करून घेते। तर पराठे तयार करण्यासाठी नेहमी जसं आपण चपातीचं पीठ तयार करतो तसंच आपल्याला करायचं आहे। तर 2 वाटी इतकं मी याच्यामध्ये पीठ घेतले, ज्याच्यामध्ये 3 पराठे होतात। चवीपुरतं इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे। इथे कुकरची शिट्टी व्हायला चालू झालेली आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं करत पाणी घालायचं आहे आणि चांगला पिठाचा गोळा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे। 1 चमचाभर इतकं त्याच्यामध्ये मी तेल घातलंय आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटांसाठी चांगलं पीठ जे आहे ते मळून घेतलंय आणि त्याच्यावरच आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ते सुद्धा रेस्टिंगसाठी ठेवून द्यायचे। तर भाजीसाठी आपल्याला थोडीशी पेस्ट तयार करून घ्यायची, तर त्यासाठी इथे मी अर्धा इंच इतकी अद्रक घेतले। तुम्ही जी रेडीमेड अद्रक लसणाची जी पेस्ट मिळते ती वापरली तरीही चालेल आणि त्याच्यामध्ये मी एक 7 ते 8 इतक्या लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि 2 मिरच्या हिरव्या ज्या आहेत त्या मी तिथे कापून घेतल्यात आणि त्याची चांगली अशी पेस्ट तयार करून घेतली। खूप थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी ते वाटले, त्याच्यामुळे एकदम फाईन पेस्ट झालेली नाही आहे मिक्सरला। ते तयार करून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची। तर टोमॅटो जे आहे ते शक्यतो लालसरच घ्यायचे, जरा हिरवे असतील किंवा जर कडक असतील तो जो पार्ट आहे तो काढून द्यायचा आणि फक्त लाल लाल असलेला पार्ट जो आहे तो घ्यायचा आणि त्याची चांगली अशी प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची। तर इथे टोमॅटोची प्युरी देखील आपली तयार झालेली आहे आणि इथे तांदूळसुद्धा चांगले भिजलेले आहेत। तर एका पॅनमध्ये 1 चमचाभर इतकं तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक तेजपत्ता, तो चांगला परतवून घ्यायचा। 1 चमचाभर जिरे घालायचेत आणि बट ऑब्वियस काही ना काहीतरी प्रत्येक व्हिडिओमध्ये गोंधळ करते मी आणि जिरे घालताना मी व्हिडिओ रेकॉर्डच केला नाही आहे, शूटच केलं नाही आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घातलं आहे आणि जे भिजवलेले तांदूळ आहेत ते त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं त्याला मिक्स केलं आहे। तर जितके तांदूळ आपण घेतो त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तुम्ही कुकरला देखील शिजवलं तरीही चालेल। कुकरला जर शिजवणार असाल तर पाणी जे आहे ते थोडंसं कमी घ्या। तर इथे मी 1 वाटीसाठी 2 वाटी इतकं पाणी वापरले, तर कुकरसाठी 1.5 वाटी इतकं पाणी वापरा। लगेचच मीठ घालायचं, व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 20 मिनिटापर्यंत चांगलं असं त्याला शिजू द्यायचं। अधूनमधून फक्त चेक करायचं। तोपर्यंत इथे कुकर देखील चांगला थंड झालेला आहे आणि डाळ आणि राजमा जे आहे तेही चांगलं शिजलंय, हाताने अगदी अलगद तुटलं जातं, एकदम मऊ झाले। थोडंसं पोटॅटो स्मॅशरने आपण थोडंसं स्मॅश करून घेऊ, जेणेकरून थोडासा थिकनेस येईल आणि डाळ जी आहे ती अशी व्यवस्थित मिळून येईल। तर फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये चमचाभर इतकं तेल घालायचं आहे आणि थोडासा बटर घालायचा आणि अद्रक, हिरवी मिरची, लसणाची पेस्ट चांगली परतवून घ्यायची 1-1.5 मिनिटपर्यंत आणि त्याच्यामध्ये परत काश्मीरी लाल मिरची पावडर, तुम्ही लाल तिखट घातलं तरीही चालेल, पण काश्मीरी लाल मिरची पावडरने कलर खूप चांगला येतो। तर मिरची पावडर जी आहे ती सुद्धा खूप चांगली परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी जी आहे ती त्याच्यात घालायची आणि 7-8 मिनिटापर्यंत चांगलं त्याला लो फ्लेमला तसंच शिजू द्यायचं। टोमॅटोचा इथे रंग बदललेला असेल तर तुम्हाला लगेच कळेल की टोमॅटो जो आहे ते चांगला शिजला आहे आणि त्याचबरोबर बटर, तेलसुद्धा रिलीज करायला सुरुवात करेल आणि त्याच्यामध्ये घालणार आहे आपण शिजवलेली डाळ आणि करणार आहे व्यवस्थित असं मिक्स। तोपर्यंत इथे भात जो आहे तो तयार झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता।
मस्त असा भात शिजला आहे. गॅस मी तो बंद करते आणि भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडासा असा गरम मसाला घातला आहे. परत थोडंसं असं मिक्स केलं आहे. काहीच मसाले लागत नाहीत, धने पावडर नाही, जिरे पावडर नाही, एकदम सोपी रेसिपी आहे. कसुरी मेथी इथे मी थोडीशी कुस्करून घातली जी ऑप्शनल आहे आणि खूप सारी कोथिंबीर बारीक अशी कापून घातली आणि परत व्यवस्थित असं मिक्स केलं. एक 5 ते 6 मिनटापर्यंत चांगलं शिजवून घेतलं आहे आणि शिजवून घेतल्यानंतर आता मला टेस्ट करायचं आहे मीठ, कारण कमी असेल तर मी ते लगेच ॲड करेन. तर त्यासाठी इथे मी पटकन असं टेस्ट करून घेते. तर पहिल्या अटेम्प्टमध्ये दाल मखनी एकदम परफेक्ट जमलेली आहे. तर हेच मी व्हिडिओमध्येही सांगत होते की नाईस. तर अशा पद्धतीने इथे आपली दाल मखनी जी आहे ती रेडी झाली आहे आणि वरून परत थोडीशी कोथिंबीर घालते आणि फ्रेश क्रीम जर वापरणार असाल तर थंड झाल्यानंतर थोडीशी फ्रेश क्रीम त्याच्यामध्ये घालू शकता. मी स्किप केली. आता आपल्याला बनवायचे आहेत पराठे. तर इथे पीठ देखील चांगलं असं मुरलेलं आहे, मऊ झालं आहे. परत 2 ते 3 मिनटापर्यंत चांगलं त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि नेहमी चपातीचे गोळे करतो तसे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर एवढ्या पिठामध्ये 3 पराठे जे आहेत ते व्यवस्थित तयार होतात. त्यातले मी 2 जरा जास्तच मोठे केलेत आणि 1 छोटा केलाय. आणि आता आपण घडीच्या जशा चपात्या तयार करतो नेहमी, ज्यांना घडीच्या चपात्या येतात त्या पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची. फक्त आपण नेहमी चपाती तयार करतो तर ट्रायंगलला सुद्धा आपण गोल तयार करायचा प्रयत्न करतो, पण आता आपल्याला ट्रायंगलच ठेवायचा, त्याला गोल करायचंच नाहीये. तर नेहमी जेव्हा मी चपात्या करते तेव्हा तो बराबर ट्रायंगलच असा होतो आणि आता मुद्दाम ट्रायंगलच ठेवायचा तर आता तो गोल व्हायला लागलाय, म्हणजे काय बोलायचं. तर मी छोटीशी अशी चपाती लाटून घेतले, तेल लावून घेतले आणि कॉम्प्लिमेंट म्हणून मस्तपैकी त्याच्यावर कोथिंबीर टाकले आणि व्यवस्थित असं त्याला फोल्ड करून घेतले आणि त्याचा आता ट्रायंगल शेप मी इथे तयार करून घेते किंवा तसंच मी लाटून घेते. तर हे जे पराठे असतात ना ते थोडेसे जाडसरच असतात. तुम्हाला जर पातळ करायचे असतील तरीही चालेल किंवा मग डायरेक्टली चपातीबरोबर खायचं असेल तरीही चालेल किंवा मग ह्याच पराठ्यामध्ये असे लांबट तुम्ही जर कांदे असे पातळ चिरून टाकले तर ते सुद्धा खूप छान लागतात. टोटली तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं खायचं आहे. मला हे असेच आवडतात. तर एकदम गरम तव्यावर आता आपल्याला ते पराठे जे आहे ते दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे. तेल, तूप, बटर जे हवं आहे ते त्याच्याने लावायचं त्यावर आणि चांगलं असं भाजून घ्यायचे. मस्त टम्म असे फुगतात. कडा ज्या आहेत त्या जरा जास्त जाड असल्यामुळे जरा जास्त वेळ लागतो शेकण्यासाठी. तर दाबून व्यवस्थित त्याला असं चांगलं शेकून घ्यायचं. तर इथे मस्त असे आपले ट्रायंगल पराठे देखील चांगले तयार झालेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही जरी ओवा टाकला कुस्करून पीठ मळताना तरीही चालेल, तेही खूप चांगलं लागेल. तर इथे आपला ट्रायंगल पराठा जो आहे तोही व्यवस्थित असा भाजला गेला आहे. त्याला मी बाहेर काढून एका जाळीवर ठेवून देते. तर अशा पद्धतीने मस्त अशी दाल मखनी, जिरा राईस आणि पराठे जे आहे ते आपले तयार झालेत.